साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून सुरू असलेला संघर्ष थांबत नसताना दुसरीकडे कराड पंचायत समितीमध्येही सभापती पदावरून भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आलाय। एकीकडे सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदासाठी भाजप जोरदार राजकीय हालचाली सुरू करते, पण दुसरीकडे कराडातील पंचायत समितीत भाजपमध्येच अंतर्गत मतभेद समोर येत असल्याचं चित्र आहे। म्हणजे एकीकडे अध्यक्षपद आणि दुसरीकडे कराड पंचायत समितीच्या सभापतीत कोणाची निवड करायची याचं समीकरण, या सगळ्याकडेच आता लक्ष लागून राहिले। नेमकं साताऱ्यात काय घडते, अतुल भोसले मनोज घोरपडे यांच्यात काय नेमकं झाले, चला बोलूयात। नमस्कार, मी संजना, कट टू कट मध्ये आपलं स्वागत। कराड तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत गट आणि गणामध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस मतदान झाल्याचं पाहायला मिळालं। या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धक्का बसला। पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नामुळे भारतीय जनता पक्षाने इथं ऐतिहासिक यश मिळवल्याची चर्चा आहे। या निकालाचा परिणाम आता सातारा जिल्ह्यात परिषदेतही दिसून येऊ लागलाय। आता सभापती पदावरून जे काय होईल त्याचा आणि सातारा जिल्हा परिषदेचा या दोन्हीकडे सगळ्यांचं लक्ष लागले असं राजकीय जाणकार सांगतात। कारण जिल्हा परिषदेत अध्यक्षपदी आपला नेता बसवण्यासाठी भाजप प्रयत्न करते आणि दुसरीकडे कराड पंचायत समिती जो निकाल लागलाय तो देखील जिल्हा परिषदेच्या निकालावर ठसा उमटवू शकतो। भाजपला दोन्ही ठिकाणी विरोधी बाकावर बसू शकतं अशी चिन्ह दिसतात। आता कराड पंचायत समितीचा निकाल काय लागलाय ते आधी आपण पाहूयात। या निकालाकडे पाहिलं तर भारतीय जनता पक्षानं जिल्हा परिषदेत 12 पैकी 8 गटांमध्ये आणि पंचायत समितीच्या 24 पैकी 13 गणांमध्ये बहुमत मिळवलं। माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही या निवडणुकीत अपयशाला सामोरं जावं लागलं। वारुंजी गटासोबतच वारुंजी गणामध्येही भाजपनं विजय मिळवला। जिथं सातारा जिल्हा परिषदेत शंभूराज देसाई यांची भूमिका महत्त्वाची ठरली, त्याच पाटण विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या तांबवे गटात शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आणि इथंही भारतीय जनता पक्षाचा विजय झाला। मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत विलासराव पाटील उंडाळकर गटाचं वर्चस्व होतं, शिवाय त्यावेळी बाळासाहेब पाटलांची साथही उंडाळकरांना मिळाली होती। त्यामुळे पंचायत समितीची सत्ता त्यांच्या ताब्यात राहिली आणि अतुल भोसले यांच्या सदस्यांना विरोधी बाकावर बसावं लागलं। सध्या अतुल भोसले यांच्यासोबत असलेले मनोज घोरपडे हे देखील त्यावेळी उंडाळकरांच्या बाजूने मैदानात उतरले होते। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उंडाळकरांना साथ दिली होती। जर तेव्हाचा निकाल पाहिला तर तेव्हा राष्ट्रवादीचे 7, उंडाळकर गटाचे 7, भारतीय जनता पक्षाचे 6, काँग्रेसचे 4 सदस्य निवडून आले होते। मात्र यंदाच्या पंचायत समितीत काँग्रेसचे फक्त 2, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 आणि अजित पवार गटाचे 4 आणि तब्बल 13 गण भारतीय जनता पक्षाने जिंकलेत। त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उंडाळकर गटाला मोठा धक्का बसलाय, तो फक्त मनोज घोरपडे आणि अतुल भोसले यांच्या या सगळ्या अखनीमुळे। आता भारतीय जनता पक्षाच्या निकालाबद्दल अगदी सविस्तर बोलायचं झालं तर दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांचे 8 उमेदवार तर कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचे फक्त 5 सदस्य निवडून आलेत। मात्र आता परिस्थिती अशी आहे की भोसले यांचे जास्त सदस्य निवडून आल्यामुळे कराड दक्षिणचा सभापती पंचायत समितीला त्यांना हवाय असं चित्र आहे। पण दुसरीकडे घोरपडे यांनाही सभापती पदावर दावा ठोकायचा आहे। त्यामुळे सभापती नेमका कोणत्या गटाचा बसणार यावरून थोड्याशा कुरबुरी चालू असल्याचं समजते आणि आता ही बाब थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली। घोरपडे यांनी कराड उत्तरमधील आपल्या उमेदवाराला सभापती करण्यासाठी डाव टाकल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे कराड दक्षिणमधील भोसले यांच्या 8 उमेदवारांची अडचण निर्माण झाली आहे आणि भोसले यांची राजकीय कोंडी झाल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे तालुक्यात पहिल्यांदाच महिला झडपी अध्यक्ष करण्याचा भोसलेंचा मानस किंवा प्रयत्न सध्याच्या या घडामोडीमुळे कुठंतरी त्याला धक्का बसू शकतो। आता समजा हा घोरपडे आणि भोसलेंचा माझा सभापती, माझ्या गटाचा सभापती हा जर पेच सुटला नाही तर परिस्थिती बदलू शकते। भाजपची सत्ता धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। इतर पक्षाचे सदस्य निवडून आलेले जर एकत्र झाले, शिवाय थोडंफार क्रॉस वोटिंग झालं, उमेदवार नाराज झाले तर इथंही भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ येऊ शकते आणि अशीच परिस्थिती सध्या सातारा जिल्हा परिषदेत पाहायला मिळते। त्यामुळे पुढील काही दिवसात कराडमधील राजकीय घडामोडी आणि सातारा जिल्हा परिषदेत नेमकं काय घडेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। आता सातारा जिल्हा परिषदेत काय झालंय, तो पेच अजून का सुटलेला नाहीये, तर परिस्थिती इतकी ताणली आहे की घोडेबाजार होऊ नये म्हणून पक्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना तब्बल 20 दिवसांसाठी टूरवर पाठवले। त्यामुळे अनेक सदस्य सध्या जिल्ह्यात दिसत नाहीयेत। शिवाय सातारा जिल्हा परिषदेत भाजपला 27 सदस्य निवडून आणता आले, अजित पवारच्या राष्ट्रवादीला 20, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15 सदस्य निवडून आणता आले, जे सत्तेच्या गणितात निर्णायक भूमिका बजावत आहेत।
निवडणुकीदरम्यान झालेला प्रचार, आरोप प्रत्यारोप आणि अपमान या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला. ही जर युती कायम राहिली तर जिल्हा परिषदेवर आघाडीचा अध्यक्ष बसू शकतो, भाजपला विरोधी बाकावर बसावं लागू शकतो. महायुतीत शिवसेना सहभागी असल्यामुळे शिवसेनेनं भाजपला साथ द्यावी अशी मागणी वरिष्ठ पातळीवर केली जाते. मुख्यमंत्र्यांपर्यंत या गोष्टी केल्या तर राज्यांना मध्यस्थी करायला सांगितलं जात आहे. जयकुमार वारंवार म्हणतात की जिल्हा परिषदेवर आमचाच अध्यक्ष बसणार, पण या सगळ्या प्रयत्नात ते यशस्वी झाले नाही तर भाजपला विरोधी बाकावर बसावं लागू शकतो. दुसरीकडे पंचायत समितीत पक्षांतर्गत दुफळीचा परिणाम कराड पंचायत समितीवर होण्याची शक्यता आहे. तिथंही समीकरणं बदलली तर तिथंही कराडमधल्या पंचायत समितीत भाजपला एवढं यश मिळवूनही विरोधी बाकावर बसावं लागू शकतं. त्यामुळे आता कराड पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषदेत काय होणार यासाठी 16 मार्च आणि 20 मार्चची वाट पाहावी लागणार आहे, हे मात्र नक्की.